5 bytes from the source block to destination block. Assume source block address is 10H and destination block address is 20H. ठीक आहे. सो त्यांनी काय दिलेलं आहे, सोर्स ब्लॉक ॲड्रेस जो इनिशियल सोर्स ब्लॉक ॲड्रेस आहे इट इज स्टार्टिंग फ्रॉम 10H आणि डेस्टिनेशन ब्लॉक ॲड्रेस जो पहिला त्याचा ॲड्रेस आहे तो स्टार्टिंग फ्रॉम 20H. सो मी आधी सांगितलं तुम्हाला की आपल्याला अजूम करावं लागेल फर्स्ट सोर्स ब्लॉक. या सोर्स ब्लॉक मध्ये किती नंबर्स आहेत, 5 बाइट्स, 1 2 3 4 5. ठीक आहे. हा तुमचा झाला सोर्स ब्लॉक. आणि इकडे जो मी दाखवणार आहे तो आहे तुमचा डेस्टिनेशन ब्लॉक. डेस्टिनेशन ब्लॉक आहे. ठीक आहे. सो सोर्स ब्लॉक जो आहे याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू सेव्ह केलेली. आपण अज्युम करू नंबर्स आहेत 2 3 4 5 6. ठीक आहे. हे नंबर सेव्ह केलेले. त्यांनी काय सांगितलं, हे 5 बाइट्स जे आहे ते तुम्ही डेस्टिनेशन ब्लॉकला मूव्ह करा किंवा ट्रान्सफर करा. ट्रान्सफर करण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, त्यांनी त्याच्यासाठी पहिले लोकेशन दिलेलं आहे, ऍड्रेस लोकेशन दिलेलं आहे 10H. ठीक आहे. हा सोर्सचा स्टार्टिंग लोकेशन आहे आणि डेस्टिनेशनचा स्टार्टिंग लोकेशन दिलाय 20H. सो म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, 5 नंबर आहे. 5 नंबर जर पहिला नंबर 10H मध्ये असेल तर पुढचा नंबर नॅचरली कशात जाणार आहे, 11H मध्ये असेल. त्याच्या पुढचा नंबर मेमरी लोकेशन असेल 12H, त्याच्या पुढचा लोकेशन असेल 13H आणि त्याचा पुढचं लोकेशन असेल 14H. सेम वे इकडे पण काय असणार आहे लोकेशन, 21H, 22H, 23H and 24H. ठीक आहे. सो हे लोकेशन्स आहे. बरोबर आहे. पहिला मी काय करणार, 2H मूव्ह करणार या लोकेशन मध्ये 20H मध्ये, नंतर 3H मूव्ह करणार 21H मध्ये, मग नंतर 12H मधला जो 4H आपण अज्युम केलेला डेटा याच व्हॅल्यू नाही, इथे काही नंबर असू शकता. लोकेशन फक्त त्यांनी दिलेलं आहे. सो समजा हे मूव्ह केला आपण 12H चा डेटा 22H मध्ये मूव्ह करू शकतो. 30H चा डेटा 23H मध्ये जाईल. 14H मधला जो डेटा आहे तो 24H मध्ये जाईल. ठीक आहे. सो हे नंबर्स आपण अज्युम केले होते की 2 3 4 5 6 हे पण काय केले, मूव्ह केले. हे मी किती वेळेस मूव्ह केले, मी किती वेळेस मूव्ह केले, एकदा केला, दोनदा केला, तीनदा केला, चौथ्यांदा केला आणि पाचव्यांदा केला. म्हणजे मला टोटल किती वेळेस मुवमेंट करायची आहे किंवा ट्रान्सफर करायचं आहे, 5 वेळेस करायचं आहे. सो पहिली स्टेप काय येणार आहे माझी, फर्स्ट स्टेप, त्याच्यासाठी इनिशियलाइज काउंटर. ठीक आहे. पहिली स्टेप येईल इनिशियलाइज बाइट काउंटर. तो किती वेळेस करायचे मला मुवमेंट, 5 वेळेस. मग मी तो इनिशियलाइज केला. ठीक आहे. सेकंड स्टेप काय येणार आहे की मला आता त्यांनी जे दिलेलं आहे लोकेशन, पहिले दिले 10H आणि सोर्सचं दिलेलं आहे आणि डेस्टिनेशनचं दिलंय 20H. हे गिवन डेटा आहे. आपल्याला पुढच्या लोकेशनचं माहित नाही, पण इनिशियल लोकेशन्स दिलेले. सो इनिशियल लोकेशन्स मला काय करावं लागेल, त्याच्यासाठी मला एक सोर्स रेजिस्टर आणि एक डेस्टिनेशन रेजिस्टर कन्सिडर करावं लागेल, जो त्याचं मेमरी पॉइंटर लोकेशन सेव्ह करेल. सो मेमरी पॉइंटर किंवा मेमरी काउंटर म्हणतो आपण त्याला. सो 10H जर माझा स्टार्ट लोकेशन आहे तर मला एक रेजिस्टर, मी समजा फॉर एक्झाम्पल R1 तो इनिशियलाइज केला मी 10H ला, आणि R2 मी हा माझा डेस्टिनेशन रेजिस्टर आहे तो अज्युम केला, मी इनिशियलाइज केला 20H या लोकेशनला. सो म्हणजे मी इथे काय केले, 2 मेमरी पॉइंटर्स इनिशियलाइज केले. एक आहे सोर्स मेमरी पॉइंटर आणि दुसरा आहे डेस्टिनेशन मेमरी पॉइंटर. सोर्स मेमरी पॉइंटर साठी मी R1 यूज केला आणि डेस्टिनेशन मेमरी पॉइंटर साठी R2 यूज केला. ठीक आहे. सो स्टेप काय ना, सेकंड स्टेप, टू इनिशियलाइज सोर्स डेस्टिनेशन पॉइंटर मेमरी पॉइंटर. सोर्स मेमरी पॉइंटर अँड डेस्टिनेशन मेमरी पॉइंटर. सो सोर्स मेमरी पॉइंटर म्हणजे काय, R1. ठीक आहे. तो कशाला इनिशियलाइज केलेला आहे, त्यांनी दिलेल्या स्टार्टिंग लोकेशनला, दॅट इज टू दी 10H. थर्ड काय करणार मी, इनिशियलाइज डेस्टिनेशन पॉइंटर जो मी अज्युम केलेला आहे R2 आणि त्यांनी लोकेशन काय दिलेलं आहे 20H. ठीक आहे. सो हे लोकेशन्स आपल्याला गिवन लोकेशन्स आहे की डेस्टिनेशन सोर्सचं जे मेमरी ऍड्रेस लोकेशन आहे 10H आहे आणि डेस्टिनेशनचं मेमरी ऍड्रेस लोकेशन आहे 20H. एवढं काम झालं. फोर्थ काम काय राहणार मला, सिम्पली
to load the data, to load data into the accumulator. accumulator मध्ये लोड करायचा आहे. कारण का R to R आपल्याला रजिस्टर टू रजिस्टर नाही करायचंय, त्यांनी मेमरी पॉइंटर दिलेलं आहे. सो वी हॅव टू यूज इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे, इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणजे काय, @R0. @R0 म्हणजे काय, पहिल्या स्टेप मध्ये मी इनिशियलाइज केलं होतं 10H लोकेशन, सॉरी @R1 आपण R1 घेतलेला आहे. सो @R1 इंडिकेट काय करतो की मी जर सोर्स लोकेशन 10H ला लोकेट केलेला आहे तर तो इंडिकेट काय करतो, 10H ह्या लोकेशन मध्ये जो काही डेटा आहे त्या डेटाला तो लोड करणार अॅक्युम्युलेटर मध्ये. सो वन बाय वन आपल्याला काय करावं लागेल, डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये लोड करून फक्त शिफ्ट करावं लागेल फ्रॉम अॅक्युम्युलेटर टू अनदर रेजिस्टर. सो पहिले मी काय केला, जो रेजिस्टर म्हणजे सोर्स मेमरी पॉइंटर मधला जो डेटा होता तो आधी अॅक्युम्युलेटर मध्ये लोड केला. फिफ्थ स्टेप काय येणार, आता अॅक्युम्युलेटर मधला डेटा जो आहे तो डेटा मी कशात लोड करणार, अॅक्युम्युलेटर टू डेस्टिनेशन रजिस्टर दॅट इज R2 विच इंडिकेट्स @R2. @ का यूज केलेला आहे, त्यांनी फक्त आपल्याला लोकेशन दिलेलं आहे, त्यांनी ऍड्रेस व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो ऍड्रेस लोकेशन काय 20H, या 20H लोकेशन मध्ये ए मधला डेटा जाणार आहे. जो ए मध्ये कोणता डेटा होता, R1 मधून आलेला डेटा ए मध्ये होता. ए मधून तो आपण R2 मध्ये शिफ्ट केला. हीच प्रोसेस आपल्याला काय करायची, रिपीट करायची आहे फॉर द नेक्स्ट लोकेशन. म्हणजे आता हे झालं पहिलं काम आपलं इनिशियल मेमरी लोकेशन साठी. आता मला काय करायचंय, माझा काउंटर मूव्ह करायचा आहे. माझं पहिलं काम काय झालं पाहिजे, दोन्ही मेमरी पॉइंटर काय झाले पाहिजे, इन्क्रीमेंट झाले पाहिजे. इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत लोडिंगची प्रोसेस झाली पाहिजे, इकडचा डेटा इकडे मूव्ह झाला पाहिजे. हे करताना ऍट द सेम टाइम माझा जो बाईट काउंटर होता, बाईट काउंटर म्हणजे काय, किती वेळेस आपण लोडिंग करतोय, ही सेकंड टाइम झाली की थर्ड टाइम झाली की फोर्थ टाइम, ते मी चेक करणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत माझा टोटल काउंटर जो 5 ला मी इनिशियलाइज केलं तो 0 होत नाही, म्हणजे 5 वेळेस ही मुवमेंट होत नाही तोपर्यंत मी ही प्रोसेस काय चालणार करत राहणार. केल्यानंतर मग फायनल रिझल्ट तुमचा करस्पॉन्डिंग डेस्टिनेशन बाईट मध्ये सेव्ह होणार. सो इथे काय करावं लागेल आपल्याला, पुढची स्टेप, just to increment both counters, both memory counters, R1 increment R2 कुठपर्यंत, up to your memory counter does not remains to 0. ठीक आहे, सो मेमरी काउंटरला आपण अज्युम करू ऍज अ, सॉरी मेमरी काउंटर नाही, बाईट काउंटरला आपण अज्युम करू ऍज अ R0. सो R0 ला आपण इनिशियलाइज केलं 5H ला. सो 5 वेळेस आपल्याला ही मुवमेंट करायची कंटिन्युअसली, म्हणजे एकदा R1 इन्क्रीमेंट केला आणि R2 इन्क्रीमेंट केला की परत लोडिंगची प्रोसेस करायची. R1 चा डेटा ए मध्ये जाईल, ए चा डेटा R2 मध्ये जाईल, परत तो चेक करणार. जोपर्यंत काउंटर तुमचा 0 होत नाही तोपर्यंत मेमरी पॉइंटर काय होणार, इन्क्रीमेंट होत जाणार. ज्यावेळेस काउंटर 0 होईल त्यावेळेस तुमची प्रोसेस कंप्लीट जाईल आणि लास्ट स्टेप राहील टू स्टॉप दी प्रोग्राम. ठीक आहे, सो वन बाय वन मी सांगते. पहिली स्टेप मी सांगितली होती टू इनिशियलाइज दी बाईट काउंटर. किती वेळेस तुम्हाला परफॉर्म करायचे, म्हणजे जेवढे नंबर ऑफ बाईट्स दिलेले असतात तो तुमचा बाईट काउंटर असतो. कोणत्याही प्रोग्राम मध्ये जे काही नंबर ऑफ बाईट्स दिलेले असतात तो तुमचा बाईट काउंटर असतो, म्हणजे तेवढ्या वेळेस तुम्हाला काय करायचं असतं, ते ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं. ठीक आहे, सो मग पहिले इनिशियलाइज करते, मूव R0 हॅश 05H. याने काय केलं आपण, वी आर इनिशियलायझिंग दिस बाईट काउंटर, म्हणजे 5 वेळेस मला ट्रान्सफर करायचा आहे डेटा, कारण टोटल 5 नंबर्स आहे ते 5 लोकेशन मध्ये सेव्ह झाले पाहिजे. सेकंड स्टेप काय येणार, सिलेक्ट सोर्स मेमरी काउंटर. सोर्स मेमरी काउंटर आपण अज्युम केला होता R1. सो इनिशियल लोकेशन काय त्यांनी दिलेला, सोर्स ब्लॉकचं 10H, मग मी 10H ला आधी इनिशियलाइज केला. सो आय इनिशियलाइज सोर्स memory pointer R1 to the 10H location. Third, move R2 hash 20H. Now I initialize destination block address or destination memory pointer to the location 20H. So source pointer कोणता आहे, R1 आहे.
तो आपण लोकेट केला 10H ला आणि डेस्टिनेशन मेमरी पॉइंटर काय आहे 20H. कारण त्यांनी आपल्याला दोन ऍड्रेस दिलेले, एक आहे सोर्स ऍड्रेस ब्लॉकचा ऍड्रेस आणि दुसरा आहे डेस्टिनेशनचा. सो डेस्टिनेशन आपण इनिशियलाइज केलं विथ 20H आणि सोर्स इनिशियलाइज केलं विथ 10H. हे पुढे आपल्याला काय करायचे, एक एक लोकेशनने इन्क्रीमेंट करायचे जोपर्यंत तुमचे पाचही डेटा पुढच्या डेस्टिनेशनच्या याच्यामध्ये ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत. सो फोर्थ स्टेप काय येणार, जस्ट टू लोड द कंटेंट ऑफ वन रजिस्टर. मीन्स काय, R1 मधला डेटा जो आता सध्या मेमरी पॉइंटरला लोकेट करतोय 10H ह्या मेमरी पॉइंटरला, या मेमरी पॉइंटर मधलं कंटेंट मला काय करायचंय, मूव्ह करायचंय अक्युम्युलेटर मध्ये. सो पहिली फोर्थ स्टेप काय येणार, मूव्ह कंटेंट ऑफ R1 इंटू अक्युम्युलेटर A. म्हणजे हा काय इंडिकेट करतोय, whatever the data present in the location R1 which is pointed to 10H location, it should be moved to the accumulator A. सो आपल्या याच्यानुसार आता डेटा काय लोड झालेला आहे, 10H मध्ये काय होता 2, हा व्हॅल्यू होता 2H होता, हा 2H कशात लोड झाला अक्युम्युलेटर मध्ये. म्हणजे आता इथे आन्सर काय आलं, A मध्ये काय सेव्ह झालाय 02H. ठीक आहे. सो फिफ्थ स्टेप काय येणार, मग जो काही डेटा अक्युम्युलेटर मध्ये सेव्ह झालेला आहे तुम्हाला कशात टाकायचंय, त्यांनी सांगितलंय मूव दिस ब्लॉक इनटू दी डेस्टिनेशन ब्लॉक ऍड्रेस. ठीक आहे. सो कशात टाकायचा 20H ह्या लोकेशन मध्ये. सो त्याच्यासाठी मी काय करणार, मूव @R2, A. म्हणजे हा इंडिकेट काय करतो, A मध्ये जो डेटा आहे तो मी मूव केला @R2, that means in the memory pointer of R2. The memory pointer काय आहे 20H. So whatever the data present in the accumulator, it is loaded into the location 20H. या लोकेशन मध्ये काय झालाय, मूव झालेला आहे डेटा. आता मला काय करायची पुढची प्रोसेस, इथेच थांबून नाही चालणार. कारण का, ही फक्त पहिली स्टेप कंप्लीट झाली की 10H मधला डेटा 20H मध्ये लोड झालेला आहे. पुढे काय करायचंय मला, माझा पॉइंटर काय झाला पाहिजे, इन्क्रीमेंट झाला पाहिजे दोघं याचा. कारण का मला नवीन ऍड्रेस पाहिजे. सो सोर्स पॉइंटर मी इन्क्रीमेंट करणार सो दॅट इट विल पॉइंटेड टू 11H लोकेशन. At the same time, I will increment my destination pointer to so that it will locate to 21H. Then the moving process will completed. That means whatever the content present into the 11H, it will loaded first into the accumulator. After that, from accumulator, we will load this into the 21H location. So हे कुठपर्यंत चालणार आहे, until your byte counter goes to 0. Byte counter म्हणजे काय, की आता ही झाली प्रोसेस, ही समजा 5th नंबरची स्टेप होती, ही 4th नंबरचं ऑपरेशन, हे 3rd नंबरचं, हे 2nd नंबरचं, हे 1st नंबरचं आणि नंतर काय होणार 0 होणार. म्हणजे कंप्लीट प्रोसेस काय होते, कंप्लीट होते टू ट्रान्सफर द डेटा फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन बाईट. ठीक आहे. सो मग आता इथे काय येणार आहे, हे काम झालंय, हे पहिल्या फक्त मेमरी लोकेशन साठीच होतं 10H आणि 20H. म्हणजे 10H चा डेटा 20H मध्ये लोड झालेला आहे. पुढची स्टेप काय, मला मेमरी पॉइंटर काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. मग मी मेमरी पॉइंटर इन्क्रीज केला. इन्क्रीज कसा करणार, इन्क्रीमेंट R1. ठीक आहे. अँड इन्क्रीमेंट R2. सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही पण मी काय केले, इन्क्रीमेंट केले. इन्क्रीमेंट कुठपर्यंत करायचं आहे, कुठपर्यंत, until decrement and jump if not 0 to up. ही झाली तुमची 7th स्टेप. डिक्रीमेंट अँड जम्प, एक मिनिट, डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0. कशाला चेक करतो आपण, युअर बाईट काउंटर R0. म्हणजे काय, ही 5 नंबर कितव्या नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करतोय हे. सो कितव्या नंबरचा डेटा ट्रान्सफर झालाय हे. सो आपण इनिशियलाइज केलाय R0 ला 5 ने. म्हणजे आता पुढच्या याला काय होणार आहे, 1 ने तो काय होणार, डिक्रीमेंट होणार. म्हणजे तो काय होणार, त्याचं काउंटिंग 4 होणार. जेव्हा हे काउंटिंग 4 होत आहे, इट शुड बी मूव टू अप ऍज इट चेक्स दॅट युअर काउंटर इज नॉट इक्वल्स टू 0. इट इज ऍक्च्युअली इक्वल्स टू 4. म्हणजे हे 4th नंबरचं आताशी ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. 4th नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तो कुठे गेला पाहिजे,
अप साइडला. आता हा अप लूप म्हणजे काय येणार आहे? सिम्पली अप लूप म्हणजे जिथे तुम्ही डेटा लोड केलेला आहे. डेटा कुठे लोड केला आहे? या लोकेशन मध्ये @r1 and move @r2 e. सो हे तुमचं काय झाला? याला इनिशियलाइज करा, याला नाव द्या अप. ठीक आहे. सो हा तुमचा झाला अपची लूप. सो इथे मी काय करते, स्टेप नंबर यूज करून इथे टाकते अप. सो ही प्रोसेस झाली तुमची. सो या 2 स्टेप कंप्लीट होतील. ह्या कंप्लीट झाल्या की परत पुढे काय होणार? डेटा आता काय झाला? जो ऍट द लोकेशन आपण इन्क्रिमेंट केलेले आहेत. हा, प्रोसिजर मध्ये आधी इन्क्रिमेंट केले आर वन कशाला लोकेट होईल आता इथे? 11H ला, आणि R2 कशाला लोकेट होईल? 21H ला. त्याच्यानंतर आपण काउंटर चेक करतो, काउंटर 0 नाहीये म्हणून तो परत अपला गेला. अपला प्रोसेस काय आहे? सिम्पली टू मूव्ह दी डेटा फ्रॉम R1 टू A. डेटा फ्रॉम R1 टू A म्हणजे काय? R1 आता इंडिकेट करतोय पुढच्या लोकेशनला. पुढचं लोकेशन म्हणजेच काय? 11H. 11H मधला डेटा A मध्ये गेला आणि A मधून डेटा परत कशात जाणार? 21H मध्ये. त्याच्यासाठी परत सेकंड स्टेप काय? मूव्ह @r2 A. सो A मध्ये जो 03H आता सेव्ह होता तो कुठे गेला? R2 मध्ये गेला. R2 चं लोकेशन काय आता इथे? 21H. ह्या नेक्स्ट स्टेपला झालं. परत ही स्टेप रिपीट होणार. पुढे काय होणार? वी आर गोइंग टू इन्क्रीमेंट युअर मेमरी पॉइंटर. ठीक आहे. इन्क्रीमेंट R2 देन DJ NZ R0. ठीक आहे. सो ही प्रोसेस कंप्लीट होणार. सो ही प्रोसेस होणार कंटिन्यू. सो R1 परत इन्क्रीमेंट केला, परत R2 इन्क्रीमेंट केला, आणि ही प्रोसेस. मग आता पुढचे पॉइंटर काय जाणार आहे तुमचा? 03. दॅट मीन्स अगेन इट इज नॉट इक्वल्स टू 0. परत तो अपला जाणार लूपला. परत इथे अक्युमुलेटरचा डेटा म्हणजे तो काय करणार? तुमचा मेमरी पॉइंटरचं इथे इन्क्रीमेंट केलं R1 म्हणजे 11चा कुठे गेला? तो 12 ला जाईल. R2 इन्क्रीमेंट केला परत 21चा, तो 22H ला लोकेट करेल. त्या लोकेट केल्यानंतर परत डेटा मुव्हिंग होईल. डेटा मुव्हिंग कुठून होईल? फ्रॉम अप लूप होईल. डेटा मुव्हिंग झाली की परत तुम्ही काय करताय? काउंटर इन्क्रीमेंट करताय. परत तुमचा बाईट काउंटर चेक करताय. अगेन इट इज स्टील रिमेन 2. सो तो कुठे जाणार आहे? तुमच्या 30H आणि 23H या लोकेशन मधले ऑपरेशन परफॉर्म करणार. परत तुमचा काउंटर चेक करणार. हा काय जातोय? 1. सो परत डेटा काय? 6H आणि 24H मधला. आता ह्या स्टेपला काय जाणार आहे? काउंटर इज इक्वल्स टू 0. आणि मग तुमची लास्ट स्टेप काय राहणार? जेव्हा तुमचा काउंटर 0 होतो, ही सगळी प्रोसेस कंप्लीट होते मुव्हिंगची, त्याच्यानंतर तुमची लास्ट स्टेप राहते टू स्टॉप दी प्रोग्राम दॅट इज ए जम्प लूप. ठीक आहे. आणि हा लूपचा प्रोग्राम. सो इथे काय झाला? प्रोग्राम स्टॉप झाला. कळालं? कुणाला काही डाऊट याच्यामध्ये ब्लॉक ट्रान्सफर मध्ये? डाऊट आहे का? ठीक आहे. काय करत चला, जसं जसं मी सांगते, काय जे डायग्राम्स बोर्डवर कधी ड्रॉ करते ना, ते तुम्ही स्टेप वाईज लिहित चला. ऍटलीस्ट स्टेप वाईज लिहित गेला आणि प्रोसेस सांगत गेली ना मी, तर त्याच्याकडे ना तुमचे ऍट द सेम टाइम तुमचा पेन आहे ना, पेन तिथे फिरला पाहिजे की हा मॅडम हे हे सांगताय म्हणजे असं असं होतंय प्रोसेस. तर तुम्हाला प्रोग्राम समजेल. अदरवाईज प्रोग्राम काहीच समजणार नाही. हा, नुसतं ऐकण्यापेक्षा आणि बघण्यापेक्षा ती नोटबुक मध्ये साइड बाय साइड ती प्रोसेस तुम्ही पण लिहित चला. काय काय नाही, काय प्रोसेस होते, काय एक्झिक्युशन होते.